आपल्या समोर इथे हा एक आयत दिलेला आहे. आपण असं समजूया की हे आयताकृती एक खेळाचं मैदान आहे आणि मला या मैदानाला एक चालत फेरी मारायची. तर मी जर एक फेरी मारली तर एकूण मी किती चालेन, एकूण किती अंतर मला चालायला लागेल एक फेरी मारायला. आता लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर आपण काढू शकतो की किती मला चालायला लागेल. 100 अधिक 50 अधिक 100 अधिक 50 म्हणजे एकूण बेरीज झालेली आहे 300. म्हणजे मला 300 मीटर चालायला लागेल तेव्हा कुठे माझी एक फेरी पूर्ण होईल. मग आता हे जे अंतर आहे ही एक फेरी पूर्ण करण्याचं, या अंतराला गणिताच्या भाषेमध्ये परिमिती असं म्हणतात. परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे एखाद्या आकृतीचा सगळा काठ, ते जे अंतर आहे त्याला परिमिती म्हणतात. आणि ती काढायची कशी? तर सर्व बाजूंची बेरीज करायची. दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज केली की आपल्याला परिमिती मिळते. आता काही उदाहरणं बघूया. आता इथे पहिला दिलेला आहे हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाच्या बाजू आहेत 4, 4 आणि 2 सेंटीमीटर. मग आता परिमिती किती येईल? 4 अधिक 4 म्हणजे 8, 8 आणि 2 10 म्हणजे परिमिती आलेली आहे 10 सेंटीमीटर. आता पुढचा आहे तो चौकोन आहे. आता याच्या बाजू काय आहेत? 4, 3, 4 आणि 5. मग आपण बेरीज करूया सर्व बाजूंची. 4 अधिक 4 आहे 8, 8 आणि 3 11, 11 अधिक 5 बरोबर 16 म्हणजे परिमिती आलेली आहे 16 मीटर. आता पुढचा आहे तो षटकोन आहे. 6 बाजू आहेत त्यामुळे तो षटकोन आहे आणि प्रत्येक बाजू ही 3 मीटरची आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल? 3 ची 6 वेळा बेरीज करायची किंवा 6 त्रिक 18 असा गुणाकार करता येईल. 3 गुणिले 6 बरोबर 18 म्हणून परिमिती आलेली आहे 18 मीटर. आता पुढचा जो आहे तो आहे पंचकोन. 5 बाजू आणि 5 कोन आहेत. पंचकोन आहे आणि प्रत्येक बाजू आहे 5 सेंटीमीटर. मग 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 असं 5 वेळा बेरीज करण्याऐवजी 5 5 25 असा गुणाकार करून 25 सेंटीमीटर अशी आपण परिमिती सांगू शकतो. आता हा इथे एक आयत आहे आणि मी लांबीच्या जागी लांबी आणि रुंदीच्या जागी रुंदी असं लिहिलेलं आहे. तर आयताची जर मला परिमिती काढायची असेल तर मला काय करायला लागतं? लांबी अधिक रुंदी अधिक लांबी अधिक रुंदी असं केलं की मला या आयताचा सर्व काठ म्हणजे सर्व बाजूंची बेरीज मिळू शकेल. बरोबर आहे? किंवा मी असं म्हणू शकेन की दुप्पट लांबी अधिक दुप्पट रुंदी असं केलं तरी आयताची परिमिती मिळते. दुप्पट लांबी आणि दुप्पट रुंदीची बेरीज करायची किंवा आपण असं म्हणू शकतो की लांबी आणि रुंदीची बेरीज करायची आणि त्याला 2 ने गुणायचं किंवा त्याची दुप्पट करायची. म्हणजे आपण असं शिकलो की आयताची परिमिती काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे. काय सूत्र आहे? लांबी आणि रुंदीची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 2 ने गुणायचं, त्याची दुप्पट करायची म्हणजे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. आता पुढे आपण बघूया चौरसाबद्दल. आता इथे चौरस काढलेला आहे आणि त्याला 4 बाजू आहेत. चारही बाजूंची लांबी ही सारखीच असते. मग आपण त्या लांबीला बाजू असं म्हणूया. म्हणजे चौरसाची परिमिती कशी येईल? बाजू अधिक बाजू अधिक बाजू अधिक बाजू म्हणजे आपण 4 वेळेला बाजू घेतलेली आहे. म्हणजेच बाजूची चौपट करायची किंवा 4 गुणिले बाजू. म्हणजे चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय झालं? 4 गुणिले बाजू हे चौरसाच्या परिमितीचं सूत्र झालं. आता आपण थोडासा सराव करूया. आयतासाठी मी इथं सूत्र लिहिलेलं आहे. लांबीची दुप्पट आणि रुंदीची दुप्पट यांची बेरीज करायची किंवा लांबी आणि रुंदीची बेरीज करून त्याची दुप्पट करायची. पहिलं उदाहरण आहे. लांबी आहे 8, रुंदी आहे 5. मग 8 आणि 5 झाले 13. 13 दुने 26 म्हणजे परिमिती आलेली आहे 26. आता लांबी आहे 7, रुंदी आहे 4. मग 7 आणि 4 11. त्याची दुप्पट करायची आहे. 11 दुने 22 म्हणजे परिमिती आलेली आहे 22. आता पुढचं जे उदाहरण आहे त्यात आपल्याला लांबी माहिती आहे आणि आपल्याला परिमिती पण माहिती आहे. आता आपल्याला काढायची ती रुंदी. आता लांबीची दुप्पट केली, आपण लिहून बघूया. लांबीची दुप्पट केली की होईल 20 अधिक रुंदीची दुप्पट बरोबर 30.
म्हणजेच रुंदीची दुप्पट बरोबर 10. म्हणजेच रुंदीची दुप्पट जर 10 असेल तर रुंदी काय असेल? तर रुंदी असेल 5. म्हणजे उत्तर आलेलं आहे 5. आता थोडा चौरसाच्या परिमितीचा सराव करूया. चौरसाचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. बाजू आहे 18 म्हणजे परिमिती येईल 18 चौक 72. परिमिती आहे 72. बाजू आहे 12. 12 चौक 48 म्हणजे परिमिती आहे 48. आता बाजू माहिती नाहीये आणि परिमिती आहे 60. मग किती चौक 60? कशाला 4 ने गुणल्यावर 60 उत्तर येईल? तर 15 चौक 60 आहे म्हणजे बाजू आहे 15. आता पुढचं उदाहरण बघूया. आता इथला प्रश्न दिलेला आहे की एका पंचकोनी शेताला तारेचं कुंपण घालायचं आहे. प्रत्येक बाजू 40 मीटर लांबीची आहे. तर तारेचा एक वेढा पूर्ण करायला किती लांबीची तार लागेल? शेत आहे पंचकोनी म्हणजे त्याला किती बाजू आहेत? 5 बाजू आहेत. आणि प्रत्येक बाजू आहे 40 मीटरची म्हणजे परिमिती येईल 5 गुणिले 40. 5 चौक 20 म्हणजे 40 गुणिले 5 येतील 200. तर 200 मीटर एवढ्या लांबीची तार लागेल एक वेढा पूर्ण करायला. म्हणजेच आपण परिमिती काढलेली आहे इथे. आता पुढचं उदाहरण बघूया. एका आयताकृती मैदानाची लांबी 200 मीटर आहे आणि रुंदी 150 मीटर आहे. या मैदानाभोवती आशा रोज धावत 3 फेऱ्या पूर्ण करते. आशा रोज किती मीटर पळते? म्हणजे आधी आपल्याला काय काढायला लागेल? आधी आपल्याला परिमिती काढायला लागेल. आणि आपण जी परिमिती काढू ती एक फेरी होते. मग आपल्याला 3 फेऱ्या काढायच्या त्यामुळे आपण परिमिती काढल्यानंतर त्याची तिप्पट केल्यावर आपल्याला 3 फेऱ्या म्हणजे किती अंतर ते कळेल. तर आधी एका फेरीचं अंतर म्हणजे परिमिती काढूया. लांबी आहे 200 आणि रुंदी आहे 150. म्हणजे आपलं सूत्र वापरून आपल्याला करायला लागेल 2 गुणिले लांबी अधिक रुंदी म्हणजे 200 अधिक 150. मग आधी बेरीज करायची आहे. 200 अधिक 150 बरोबर 350. 350 गुणिले 2 म्हणजे झाले 700 मीटर. 700 मीटर ही आहे परिमिती. परिमिती म्हणजे एक फेरी. मग आता आशा 3 फेऱ्या मारते म्हणून 3 गुणिले 700 बरोबर 2100 मीटर किंवा 2100 मीटर एवढं अंतर ती रोज पळते. आणि 2100 मीटर म्हणजेच 2 किलोमीटर 100 मीटर एवढं अंतर ती रोज पळते.